पुढे बघणार नाही. त्यांनी जर पोलीस बोलावलं ना तर मी सगळ्यांना सांगून टाकेन. अगं तू सांगून टाकशील, पण राणीने जर का चोरी कबूल केली तर मग काय करशील? हा बोल ना. मॅडम मी मान्य करते, मी घड्याळ परत देऊ शकले नाही, पण तुम्ही मला माझी बाजू मांडण्याची एक संधी द्या. आता तुला संधी नाही, तुला शिक्षा देणार. तुला जे काही सांगायचंय ना ते आता पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सांगायचं. मालती, तुम्ही खरंच पोलिसांना बोलवलं आणि हे सगळं करण्याआधी मला विचारावं असं नाही वाटलं तुम्हाला? हे सगळं का, कशासाठी, काय साध्य काय करायचंय तुम्हाला? तुम्ही आता उगाच कुठलाही मुद्दा कुठेही नेऊ नका आणि या मुलीची बाजू तर अजिबातच घेऊ नका. अहो कधीतरी घरच्यांच्या बाजूने उभे राहा. म्हणून मी चुकीची बाजू घेऊ? कधीही जमणार नाही मला ते. आबासाहेब नमस्कार. कोणाविरुद्ध तक्रार आहे तुमची? मी सांगते, या मुलीविरुद्ध तक्रार आहे आमची. या मुलीनी माझ्या मुलाचं महागातलं घड्याळ चोरलंय आणि आता तिथे परत करत नाहीये. म्हणून इन्स्पेक्टर साहेब, तिला आत्ताच्या आत्ता इथनं घेऊन जा. अगं मम्मा, माझ्यावर विश्वास ठेव ना. मी सांगते ते घड्याळ राणीने नाही चोरलंय. अहो काकी, तिचं एकदा ऐकून तरी घ्या, तिचं म्हणणं काय आहे ते. तुम्हाला एकदा सांगितलं कळत नाही का? मी सांगितलं ना ती मुलगी चोर आहे तर ती चोरच आहे. इन्स्पेक्टर साहेब, घेऊन जायला. ओके ठीक आहे मॅडम, घेऊन चला यांना. थांबा भाईसाहेब असं नका करू. तिने नाही चोरलं गड्या इंदिरा साहेबांचं. राणी कधीच असं करणार नाही.